रबर ही एक चिकाळ वनस्पती आहे. रबर वृक्ष युफोर्बिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव हेविया ब्राझिलिएन्सिस आहे. या वृक्षापासून मिळणाऱ्या चिकासारख्या पदार्थालाही रबर म्हणतात. एरंड ही वनस्पतीही युफोर्बिएसी कुलातील आहे. रबर वृक्ष मूळचा दक्षिण अमेरिकेच्या ब्राझीलमधील ॲमेझॉन खोऱ्यातील असून त्याची लागवड भरपूर पर्जन्यमान असलेल्या उष्ण प्रदेशात केली जाते. त्याच्यापासून मिळणाऱ्या नैसर्गिक रबराकरिता श्रीलंका, मलेशिया, थायलंड, भारत इत्यादी देशांत त्याची व्यापारी लागवड केली जाते. भारतामध्ये केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, अंदमान व निकोबार, आसाम, मेघालय, नागालँड इत्यादी राज्यांत रबर वृक्षांची लागवड करतात. रबर हा सदाहरित वृक्ष सुमारे 30 मीटरपर्यंत उंच वाढतो. पूर्ण वाढलेल्या खोडाचा घेर सुमारे 4 मीटर असू शकतो. साल जाड, गडद व तपकिरी असून त्याच्या आतील साल फिकट तपकिरी असते. सालीमध्ये चिकाच्या भरपूर वाहिन्या असतात. चीक पांढरा किंवा फिकट पिवळसर असतो. पाने लांब देठाची संयुक्त व त्रिपर्णी असतात. पर्णिका लंबगोल व 3 ते 5 सेंटीमीटर लांब असतात. फुले अनेक व कक्षस्थ फुलोऱ्यात येतात. फुलोऱ्यात अतिशय लहान अनाकर्षक हिरवट पिवळसर व सुवासिक फुले असतात. फळे साधारणपणे आवळ्या एवढी परंतु स्पष्ट 3 भाग असलेली असतात. बिया एरंडाच्या बियांसारख्या असून त्यांपासून रोपे तयार करतात. वृक्षाची पाने वर्षातून एकदा गळतात. त्याच्या वाढीसाठी 2000 ते 2050 मिलीमीटर पर्जन्य उष्ण आणि दमट हवामान लागते. रबर वृक्षाच्या चिकापासून रबर नावाने ओळखला जाणारा कार्बनी पदार्थ मिळवला जातो. रबराच्या चिकात आयसोप्रीन या कार्बनी संयुगापासून तयार झालेले पॉलीआयस्प्रीन हे बहुवार्षिक मोठ्या प्रमाणात असते. रबर वृक्षाच्या सालीमधील विशिष्ट पेशींमध्ये हे संयुग तयार होते. खोडावर सर्पिल पद्धतीच्या चिरा पाडून रबराचा चीक भांड्यांमध्ये गोळा करतात. रबराचा चीक स्थितिस्थापक असून जलरोधकही असतो. रबर जास्त तापमानाला मऊ पडते आणि थंड झाले की त्यातील स्थितिस्थापकत्व नाहीसे होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात रबराच्या वापरावर मर्यादा येत होती. चार्ल्स गुडियर याने 1839 मध्ये रबरात गंधक मिसळून मिश्रण तापविले असता रबर टिकाऊ बनते हे दाखवून दिले. या प्रक्रियेला व्हल्कनायझेशन म्हणतात. त्यामुळे औद्योगिक क्रांतीनंतर रबराचा वापर मोठ्या प्रमाणात विविध उद्योगांमध्ये होऊ लागला. विशेषतः वाहनांसाठी टायर व ट्यूब्स बनवण्यासाठी रबराचा प्रचंड प्रमाणात वापर सुरू झाला. त्यासाठी रबर वृक्षाची लागवड सुरू झाली आणि ती वाढत गेली. इसवी सन 1875 मध्ये ब्रिटिश सरकारने ब्राझीलमधून रबर वृक्षाच्या हजारो बिया इंग्लंडमधील सुप्रसिद्ध क्यू बॉटनिकल गार्डनमध्ये नेल्या व तेथे रोपे तयार केली. ती रोपे श्रीलंकेमध्ये पाठवून पहिल्यांदा तेथे रबर वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. 2014 सालच्या माहितीनुसार थायलंड, इंडोनेशिया व मलेशिया हे देश रबराच्या उत्पादनात आघाडीवर असून भारत त्यांच्या खालोखाल आहे. भारतात रबर वृक्षाची वेगळी एक जाती आढळते. ती मूळची भारतातील असून तिचे शास्त्रीय नाव फायकस इलेक्स्टिका आहे. धन्यवाद.